हिरकणी एक साहस कथा। रायगड ही स्वराज्याची राजधानी होती। या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। या गडाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त होता। सूर्यास्तानंतर गडाचे महाद्वार बंद होत असे। त्यानंतर गडावर येण्या-जाण्याची परवानगी कोणालाही मिळत नसे। रायगडाखाली एका छोट्या गावात हिरकणी नावाची गवळण राहत होती। ती आपल्या गोठ्यातले दूध दही घेऊन गडावरील बाजारपेठेत विकायला जात असे। ती तिचे तान्हे बाळ घरीच ठेवत असे। एके दिवशी तिला दूध दही विकून घराकडे निघायला उशीर झाला। सूर्यास्त झाल्याचे तिच्या लक्षात आले। ती धावत गडाच्या महाद्वाराकडे गेली, पण तोपर्यंत महाद्वार बंद झाले होते। तिच्या हृदयाची धडधड वाढली। ती पहारेकऱ्यांना महाद्वार उघडण्यासाठी विनवू लागली। माह्या लेकरू घरला एकलंच हाय, त्यानं रातभर कसं राहावं जी, उघडा की दरवाजा। पहारेकऱ्यांनी महाराजांच्या आदेशाचे पालन करत महाद्वार उघडण्यास नकार दिला, कारण या नियमात कोणालाही सवलत नव्हती। त्यांनी तिला रात्री गडावरच आसरा घ्यायला सांगितले। सकाळ होताच घरी जाता येईल असे आश्वासन सुद्धा दिले। हिरकणीचा जीव बाळाच्या आठवणीने आणि काळजीने व्याकुळ झाला होता। कसेही करून बाळापर्यंत पोहोचण्याचे तिने ठरवले। कडेकोट तटबंदी असताना देखील ती गड उतरण्याची पायवाट शोधू लागली। सर्व पायवाटा तटबंदीमुळे बंद होत्या, पण गडावर एक तीव्र उताराचा कडा होता। येथून कोणालाही उतरणे किंवा चढणे शक्य नव्हते, म्हणून तेथे तटबंदी नव्हती। व्याकुळ झालेल्या आईने घरी जाण्यासाठी तो मार्ग निवडला। गर्द काळोखात जीवाची पर्वा न करता ती गड उतरू लागली। उतारावरून घसरत ठेचकाळत हिरकणी घरी निघाली। तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला होता। जंगली प्राण्यांची भीती वाटत असली तरी बाळाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता। कधी एकदा घरी पोहोचते असे तिला वाटत होते। दुरून गावातील दिवे दिसताच तिचा जीव भांड्यात पडला। तिने धावतच घरात जाऊन बाळाला कवटाळले। दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध घेऊन ती गडावर आली, तेव्हा पहारेकरांना फार आश्चर्य वाटले। त्यांनी तिला अटक करून महाराजांसमोर हजर केले। महाराजांनी तिची चौकशी केली। हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेल्या धाडसाचे त्यांना कौतुक वाटले, पण त्याचबरोबर गडाच्या सुरक्षिततेत राहिलेली उणीव त्यांच्या लक्षात आली। त्यांनी स्वतः हिरकणीसोबत जाऊन तो मार्ग बघितला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची आज्ञा दिली। महाराजांनी हिरकणीचे कौतुक आणि सन्मान केला। तेथेच कड्यावर एक बुरुज बांधला। त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले। हिरकणी तेव्हापासून मातृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते। धन्यवाद।